संपूर्ण जुन्नर तालुक्यातील नागरिक यांचा लढा चालू होता आणि लढ्याचं नेतृत्व माननीय सुरेश भाऊ वाघरे यांनी केलं. त्यांना पहिले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. मित्रांनो, ही फार मोठी ऐतिहासिक लढाई जुन्नर तालुक्यामध्ये झाली. प्रकल्पाविषयी सगळी माहिती आपल्याला साबळे सरांनी, नोकरे सरांनी दिलेली आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की हा लढा सुरुवात झाली, सुरुवातीची लढाई आपण जिंकलो, पण आता लढाईला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम तालुक्यामध्ये काही मंडळी आज जो आपला विजय झालाय याच्याबद्दल थोडीशी शंका घेत आहेत, थोडस राजकारण करतात. मी त्यांना विनंती करतो, एक माणूस गेले 10 दिवस इथं बिगर अन्न पाण्याच्या उपोषणाला बसलाय, थोडी संवेदना जिवंत ठेवा. फार मोठा संघर्ष, फार मोठा लढा या जुन्नर तालुक्यामध्ये उभा राहणार आहे. त्या सुरेश भाऊंना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. विषय असा होता, या आंदोलनाचे 2 टप्पे होते. पहिला टप्पा होता की जनसुनावणी तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता घेतलीच कशी, आणि दुसरा टप्पा आहे प्रकल्प. प्रकल्पावरती काय चर्चा होईल, डिबेट होईल, निर्णय होईल, हा नंतरचा भाग आहे. तुम्ही जनसुनावणी घेतलीच का? तर लढाई आपली पहिली अशी होती का जनसुनावणी का घेतली, मग ती 21 तारखेची जनसुनावणी तुम्ही रद्द करा, स्थगित करा. त्या दिवशी जनसुनावणी झाली नाही पाहिजे, ही आपली तात्काळ आणि घाईची मागणी होती. आता काही मंडळी त्याच्यामध्ये युक्तिवाद करतात, काही रद्द नाही झाली, काही मंडळी म्हणतात का स्थगित झाली. आमचं म्हणणं आहे ते शब्दकोश येतात तुमचे अलंकारिक ते बाजूला ठेवा. 21 तारखेची जनसुनावणी होणार नाही, आणि हा आपला खरा विजय आहे. सुरुवात तर आता यानंतर प्रशासनासंग चर्चा होईल. प्रशासन जसं रणनीती आखेल आपल्याबरोबर, तशी आपली कोर कमिटी आपण रणनीती आखू. त्याच्यावर स्टडी होईल, चर्चा होईल, अभ्यास होईल, स्पर्धा होईल. आणि 100% सांगतो, जे या जुन्नर तालुक्याचं म्हणणं आहे, जे आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे, जे या लहान लहान बाळांचं म्हणणं आहे, तोच निर्णय या जुन्नर तालुक्यात मध्ये होईल. आणि तोच निर्णय घेण्यासाठी हे जुन्नर तालुक्यातले मावळे सगळे सज्ज आहे. आज या ठिकाणी मी सुरेश भाऊंचं एक वाक्य सांगतो, जिथं गरज तिथं सूरज. या तालुक्याला जिथं गरज तिथं हजर सूरज. तुम्ही काही दिवसापूर्वी भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांचा अतिशय गंभीर प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न जंतर मंतरवरती उभा राहिला आणि देशाचा लढा उभा राहिला. या जुन्नर तालुक्याचं नीट परीक्षेचं, आणि या जुन्नर तालुक्यातून आम्ही 2-4 मावळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जुन्नरवरती गेलो, दिल्लीमध्ये गेलो, आणि दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला, देशाच्या आंदोलनाला यश या जुन्नर तालुक्यातले मावळे गेल्यानंतर आलं. तसं काळजी करायचं कारण नाही, हा लढा होणार. आमचं प्रशासनासंग काय वाद नाही आमचं. आम्ही मुद्दामून हा विषय फक्त अदानीच्या विरुद्ध घेतला. अदानी हे एक निमित्त आहे. सरकारने जर परवानगी दिली तरच हा लढा, तरच हा प्रकल्प होईल. त्यामुळं मी सरकारला या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या निर्वाणीचा इशारा देतो. देवराव लांडे साहेब, आपण मुद्दाम सरकारच्या विरोधात गेलो नाही, कारण की आपला हा विषय ताणायचा नव्हता, म्हणून आम्ही जास्त सरकारला टाकतो. जसं सरकार आमच्याबरोबर रणनीती करते, तशी आम्ही रणनीती आखली का हा लढा आपण अदानीच्या अंगावर घेऊन जायचा. पण सरकारला टच नाही, कारण की आपला संघर्ष नाही करायचा, कारण की आपली सुरुवात विजयाने झाली पाहिजे. पण सरकारला या ठिकाणी इशारा देतो, या स्थानिक नागरिकांबरोबर चर्चा करा. चर्चा केल्यानंतर जुन्नरची जनता ठरवेल का हा प्रकल्प आणायचा का नाही. त्यामुळं मी सर्व या जुन्नर तालुक्यातले सगळे माझे आदिवासी बांधव या आंदोलनाचं नेतृत्व करणारे, आणि नेतृत्व आताच नाही सुरेश भाऊ, हे नेतृत्व आपल्याला शेवटपर्यंत तुम्हाला बरोबर घेऊन करायचं आहे. या सगळ्यांचं, त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांचं या आंदोलनामध्ये ज्या ज्या राजकीय पक्षातल्या नेत्यांनी
ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल उद्धवजी ठाकरे साहेब. कदाचित आपल्याला कोणाला माहित नसेल, उद्धवजी ठाकरे साहेबांकडे हा विषय गेला. त्यांनी तात्काळ अंबादासजी दानवे साहेब आणि आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र बबनरावजी थोरात साहेब यांना आदेश दिले आणि लक्ष घाला हा या लढ्यामध्ये आपल्याला जायचं. आणि सकाळीच अंबादासजी दानवे साहेबांचा सुरेश भाऊं बरोबर चर्चा झाली. त्याचप्रमाणे त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या लोकसभेचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब, तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके आणि सगळ्यांचीच नाव गेले, पण सगळेच नरहरी जिरवळ साहेब, मंत्री महोदय, या सगळ्याच मंडळी याच्यामध्ये लक्ष घातलं. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. यापुढे हा लढा चालू राहील आणि ह्या लढ्यामध्ये मी प्रामाणिकपणे अगदी हृदयातून मी सांगतो, मी जरी सुरतचा जीवाचा मित्र असलो तरी त्याचं जे योगदान आहे आणि या माझ्या आयुष्यात मी सुद्धा अनेक आंदोलन इथं बघितली, तर त्या आंदोलनामध्ये 10 दिवस अन्नाचा एक कण पोटात नाही, आपण एक दिवस राहू शकत नाही. या सूरजनी लढा दिला. सूरज अनेक लोक आदिवासी लोकांकडे बांधवांकडे मत मागायला जातात. तू मत मागायला गेला नाही, त्यांचं मन जिंकायला गेला. तू त्यांचं मन जिंकलेलं आहे. आयुष्यात ही लोक तुला कधी विसरणार नाही. अधिकच बोलत नाही. आणि या लढ्यामध्ये पत्रकार बांधवांनी सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा उभारला. तुमचंही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.